नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण वडाचे झाड हे घरामध्ये लावावे की नाही याबद्दल माहिती घेणार आहोत. त्या अगोदर आपण वटपौर्णिमा ही केव्हा साजरी होणार आहे ते बघणार आहोत. हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. 2025 मध्ये वटपौर्णिमा 10 जून 2025 रोजी साजरी होणार आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी प्रारंभ 10 जून 2025 सकाळी 9:35 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जून 2025 ला सकाळी 11:13 संपणार आहेत आणि तुम्ही दिवसभर कधीही पूजा करू शकता. हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. हे झाड अत्यंत शुभ मानले गेले आहे. परंतु आपल्या फार वेळेस प्रश्न पडतो की वडाचे झाड हे घरात लावावे की नाही आणि लावावे ते का आणि लावू नये तर का. तर ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हालाही वडाच्या झाडाबद्दल पडलेल्या प्रश्नांचे उत्तर नक्की ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर चला वडाच्या झाडाबद्दल आपण माहिती घेऊयात. वडाचे झाड हे अत्यंत शुभ असे आहे आणि ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे वास्तव्य असल्या कारणाने या झाडांची पूजा केल्यास आपल्याला त्यांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो. तसेच वटवृक्ष हा सर्व वृक्षांमध्ये जास्त आयु असलेला वृक्ष असल्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणूनही आपण या झाडाची पूजा करतो. हाही एक त्यामागचा उद्देश आहे. वडाचे झाड हे भरपूर जागा घेणारे व वाढणारे झाड आहे. त्याची व्याप्ती ही बरीच मोठी आहे. म्हणून वडाचे झाड हे घरात न लावता जेथे जास्त रहदारी नसेल अशा ठिकाणी लावतात, कारण त्यांचा विस्तार फार मोठा असून सर्वांना सावली देण्याचे काम हे वटवृक्ष करते. तर हे झाड घराच्या जवळ किंवा घरामध्ये यासाठी लावत नाही की ह्या झाडाची मुळं खोलवरती असतात व जास्त लांबपर्यंत त्यांची मुळे पसरतात आणि त्यामुळे घर किंवा इमारतींना तडा जाऊन त्यांची कोसळण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते आणि आपणास हानीही त्या निमित्ताने पोहोचू शकते. म्हणून आपल्याला हानी पोहोचू नये आणि जेथे जास्त जागा असेल तेथे वडाचे झाड लावतात. परंतु आपण वडाचे झाड हे घरामध्ये लावण्याचे ठरल्यास ते तुम्ही मोठी कुंडी किंवा टब मध्ये नक्कीच लावू शकता. याचा कोणताच दुष्परिणाम होत नाही. हे वटवृक्ष बोन्साय स्वरूपातही घरात लावू शकतो व त्याची पूजा आपण करू शकतो. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुंडीमध्ये हे झाड मी लावले आहे आणि त्याची मी इतर झाडांचे प्रमाणे काळजी घेते व वटपौर्णिमेला घराच्या घरी शांततेमध्ये पूजा करते. त्यामुळे हे झाड कुंडीत व टबमध्ये घरात लावल्यास चालते, यात कोणतीही शंका नसावी. कारण काही धर्मांमध्ये वडाच्या झाडाला आत्मा वृक्ष मानतात, म्हणजेच हे झाड वाईट आत्म्यांना दूर ठेवण्याचे काम करते आणि याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या झाडाची प्रार्थना केली जाते. तसेच काही संस्कृतीमध्ये वडाची झाडे हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात व ही झाडे लावली जातात. तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे जास्त असते, म्हणून ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमे तिथीला वटवृक्षाच्या सावलीमध्ये देवी सावित्रीने आपले पती सत्यवान यांच्यासाठी तपश्चर्या केली होती आणि आपल्या पतीला यमाकडून परत मिळवून त्यांना जीवदान मिळवून दिले होते. म्हणून बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात आणि प्रार्थना करतात की आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभावे आणि आपले कुंकू बळकट राहावे. आणि वडाच्या झाडाचे काही आयुर्वेदिक फायदेही आहेत. त्यांच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते इन्शुलिन स्त्राव वाढवून रक्तातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रित करतात आणि तसेच वडाच्या झाडाचे असलेले अँटीऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करण्यास देखील मदत करतात व वडाच्या पारंब्यापासून बनवलेले तेल हे आपले केस मजबूत आणि लांब बनवतात. वडाचे झाड हे नेहमी संरक्षक आणि स्थिर असे असते आणि वडाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अश्वस्थ वृक्ष म्हणून ओळखले जाते. अश्वस्थ वृक्ष म्हणजेच जीवदान देणारे वृक्ष आणि त्यांच्या फांद्यांमुळे ते शाश्वत जीवनाचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. म्हणजेच कल्पवृक्ष म्हणजेच आपल्या जी इच्छा असेल ते इच्छा पूर्ण करणारे वृक्ष आणि आपल्याला निश्चित ते फळ देणारे वृक्ष. म्हणून बायका वटपौर्णिमेला आपल्या पतीचे दीर्घायुष्य मागतात आणि त्यांचे कल्याण आणि त्यांची प्रगती
याचीही प्रार्थना वटवृक्षांजवळ करतात. जगाची निर्मिती करणारे ब्रह्मा हे वडाच्या झाडाच्या मुळाशी संबंधित आहेत. तसेच जगाचे रक्षण करणारे भगवान विष्णू हे त्यांच्या खोडाशी संबंधित आहेत. आणि जगाला नाशापासून वाचवणारे शिव हे त्यांच्या पानांशी संबंधित असे आहेत. याचे आयुर्वेदिक आणि आपण धार्मिक महत्त्व तर बघितलेच आहेत. एवढे धार्मिक महत्त्व असलेले वृक्ष हे आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये लावायला काही हरकत नाही. कारण की आता घरांची जागा ही कमी पडलेली आहे. त्यामुळे आपल्या आसपास हे वटवृक्ष लवकर आढळून येत नाही. त्यामुळे आपण असा छोटासा कुंडीमध्ये ते लावून आपण त्यांची सकारात्मक ऊर्जेसाठी आणि आपल्या इच्छाप्राप्तीसाठी आपण त्यांचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकतो. तर चला आपणही एक छोटंसं झाड असं कुंडीमध्ये लावू आणि त्याला वाढवू आणि प्रार्थना करू आणि त्याचे जे काही आपल्याला आयुर्वेदिक फायदे असतील तेही घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.